राष्ट्रकूटांच्या नंतर मध्ययुगाच्या प्रारंभीचं आणि प्राचीन कालखंडाच्या शेवटच्या टप्प्यातलं एक महत्त्वाचं घराणं म्हणजे चोल घराणं आहे. मित्रांनो, संगम साहित्य आपण पाहत असताना त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, चोल, चेर आणि पांड्य हे तीन राजघराणी संगम साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. संगम काळातलं सगळ्यात बलाढ्य राजघराणं म्हणजे चोल राजघराणं आहे. आणि संगम साहित्यातलं सगळ्यात प्राचीन राजघराणं जर कोणतं असेल तर ते आहे चीर नावाचं राजघराणं. म्हणजे चीर हे संगम साहित्यातलं सगळ्यात प्राचीन राजघराणं आहे आणि चोल साम्राज्य हे संगम साहित्यातलं सगळ्यात बलाढ्य राजघराणं आहे. या संगम साहित्यामध्ये चोलांचे जे प्रारंभिक जे काही कालखंडातले जे काही अवशेष आहेत किंवा त्यांचे जे राजघराण्यातले जे लोक आहेत यांच्याविषयी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये माहिती मिळत नाही. चोलांचा जो नंतरचा जो काही सक्रिय जो उदय आहे हा मध्ययुगाच्या प्रारंभामध्ये आपल्याला दिसतो, 9व्या शतकामध्ये. म्हणून त्या गोष्टीमध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे की चोलांचा जो काही नंतरचा जो उदय आहे हा इसवी सनाच्या 9व्या शतकामध्ये आहे. आणि या 9व्या शतकामध्ये उदयास आलेलं जे चोल राजघराणं आहे याचा जो मुख्य राजा आहे त्याचं नाव आहे विजयालय. म्हणजे प्रारंभीचा जो पहिला राजा आहे त्याचं नाव काय आहे तर विजयालय. विजयालय हा चोल घराण्याचा संस्थापक आहे. इसवी सन 850 मध्ये विजयालयानं स्वतःची सत्ता, चोल घराण्याची सत्ता स्थापन केलेली आहे. आता तुम्हाला पुन्हा प्रश्न मी जे वेगवेगळ्या राजघराण्याच्या संदर्भामध्ये सांगत असतो ते जसं म्हणजेच काय, राष्ट्रकूट हे जसे सुरुवातीच्या काळामध्ये चालुक्यांचे मांडलिक होते तसेच त्या ठिकाणी चोल हे जे राजे आहेत हे सुरुवातीच्या काळामध्ये पल्लवांचे मांडलिक आहेत. तर कोण कोणाचं मांडलिक तो सुरुवातीच्या काळामध्ये होतं हे लक्षात ठेवायचं. म्हणजे चोल राजे सुरुवातीला कोणाच्या आश्रयाखाली होते तर पल्लवांच्या आश्रयाखाली होते, हे आपलं लक्षात ठेवायचे. आता चोलांनी जे स्वतःचं राज्य आहे हे तामिळनाडूच्या परिसरामध्ये तंजावरचा जो भाग आहे या तंजावरच्या भागामध्ये स्वतःचं राज्य त्यांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे लोकेशन सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय. चोलांचं डेस्टिनेशन कुठे येतं तर तंजावरचा परिसर येतो, हे लक्षात ठेवायचे. आणि तिथं विजयालय नावाच्या व्यक्तीनं चोल घराण्याची स्थापना केली इसवी सन 850 म्हणजे 9व्या शतकामध्ये. त्यानंतर या चोलांच्या राज्यामध्ये पुढचा जो राजा होऊन गेला त्याचं नाव आहे आदित्य प्रथम. हा इसवी सन 871 ते 907 या दरम्यान तो गाडीवरती आलेला आहे. तोडाई मंडलम नावाचं जे ठिकाण आहे जे तामिळनाडूमध्ये आहे ते ठिकाण या आदित्य प्रथम नावाच्या व्यक्तीनं हस्तगत केलेलं आहे. त्यानंतर परांतक नावाचा जो राजा आहे हा राजा चोलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला याचं विशेष लक्षात ठेवणं आवश्यक आहे. परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त विचारण्याची शक्यता आहे. परांतक प्रथम जो आहे हा इसवी सन 907 ते 953 या काळामध्ये चोलांच्या गादीवरती आलेला आहे. याचं वैशिष्ट्य हे आहे की त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने मदुराई नावाचं जे ठिकाण आहे तामिळनाडूमधलं ते जिंकून घेतलेलं आहे. मदुराई जिंकल्यामुळे त्याने 2 पदव्या धारण केलेल्या आहेत. एक म्हणजे काय तर मदुराईवर विजय प्राप्त केल्याच्या नंतर त्याने मधुरांतक नावाची पदवी धारण केली आहे. की मधुरांतक नावाची पदवीचा अर्थ होतो मदुराईचा विध्वंसक. म्हणजे काय तर मदुराईवरती विजय प्राप्त केला, तिथला विध्वंस केला आणि स्वतःच्या राज्याची स्थापना केली मदुराईवर. म्हणून त्याने मधुरांतक नावाची जी पदवी आहे ती धारण केली आहे. आणि त्यानंतर मदुराई कोंडा नावाची पदवी सुद्धा त्याने धारण केलेली आहे. मदुराई कोंडा या शब्दाचा अर्थ होतो मदुराईवर अधिराज्य स्थापन करणारा व्यक्ती. त्याच्यामुळे मदुराई कोंडा आणि मधुरांतक या दोन्ही पदव्या धारण करणारा चोल राजा कोण आहे तर परांतक आहे, परांतक प्रथम आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वेल्लूर नावाचं जे ठिकाण आहे तर त्या वेल्लूरच्या लढाईमध्ये त्याने पांड्य राजघराणं आहे आणि श्रीलंकेची जी सेना आहे या दोघांचाही संयुक्त पराभव जे आहे तर ते या कोणी केलेलं आहे तर परांतक प्रथमने केलेलं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कैलास भरकड. प्राचीन भारताचा इतिहास आपण शिकून झालेला आहे. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या प्रारंभिक टप्प्यांमध्ये काही नवीन राजघराण्यांचा उदय होतो. परीक्षेसाठी असो, मग ती कुठलीही परीक्षा असो, UPSC असो का MPSC असो, MPSC मध्ये राज्यसेवा असो किंवा इतरही ज्या काही सामायिक परीक्षा असतात त्या परीक्षांमध्ये, सरळ सेवा भरतीच्या परीक्षांमध्ये या प्राचीन भारताच्या नंतरचा कालखंड आणि मध्ययुगीन भारताच्या सुरुवातीचा कालखंड ज्याला आपण मध्यपूर्व कालखंड म्हणतो या कालखंडावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर, कारण की भारतामधलं
जे काही शेवटचे महत्त्वाचे जे एककेंद्री जे काही राज्य आहेत, ज्याच्यामध्ये गुप्त साम्राज्य आहे, त्याच्यानंतर वर्धन राज्य आहे, यांच्या विघटनाच्या नंतर संपूर्ण भारतामध्ये जी राजकीय पोकळी निर्माण झाली होती, त्या राजकीय पोकळीमधून नवीन नवीन राजघराण्यांचा उदय झाला. कारण की त्याच मोठ्या बलाढ्य साम्राज्याचे जे सामंत होते, जे सुभेदार होते, त्यांनी आपलं स्वतंत्र राज्य घोषित केलं आणि त्याच्यामधून भारताचं विभाजन छोट्या छोट्या राज्यांमध्ये झालेलं आहे. या छोट्या छोट्या राज्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याला त्या ठिकाणी चोलांचा समावेश आहे, राष्ट्रकूटांचा समावेश आहे, चालुक्यांचा समावेश आहे. त्या चालुक्यांमध्ये सुद्धा वेंगीचे चालुक्य, अहिलवाडाचे चालुक्य अशा त्यांचा सुद्धा समावेश होतो. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की चालुक्य असेल, राष्ट्रकूट असेल, गुर्जर असेल, प्रतिहार असेल, पल्लव असेल, त्यानंतर अगदी नंतरच्या काळामध्ये शिलाहार असतील, नंतरच्या काळामध्ये यादव असतील, हे सगळे जे काही राजघराणे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये उदयास आलेले आहेत, हे भारतामध्ये कुठलीही केंद्रीय सत्ता नसल्याचा तो एक परिणाम आहे. म्हणजे राजकीय पोकळीच्या निर्माण झालेल्या राजकीय पोकळीतून हे जे काही राजघराणे आहेत ते निर्माण झालेले आहेत. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि परीक्षेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्याच्यामध्ये आतापर्यंतच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा ज्यावेळेस तुम्ही आढावा घेता, त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवतं की अनेक प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला राष्ट्रकूट घराण्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याकडे औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद नावाचा जे जिल्हा आहे, त्या औरंगाबादमध्ये वेरूळ जे ठिकाण आहे, ज्याला आपण एलोरा केव्ज म्हणतो, तर त्या एलोरा केव्जमध्ये 16वी लेणी आहे, ज्याचं नाव आहे कैलास मंदिर. हे कैलास मंदिर जे आहे 16वी लेणी, ते सुद्धा राष्ट्रकूटाचा जो कृष्ण राजा आहे, त्या कृष्ण नावाच्या राजानं ती कैलास लेणी खोदलेली आहे. हे आपण त्या ठिकाणी पुराभिलेखी पुराव्यामध्ये आपल्याला ते दिसून येतं. तर आता सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक दृष्टिकोनातून, शिल्प स्थापत्याच्या दृष्टिकोनातून, शांततेच्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या धर्माला राजाश्रय देण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं राजघराणं दक्षिण भारताच्या इतिहासातलं म्हणजे राष्ट्रकूट घराणं आहे. राष्ट्रकूट घराण्याचा जे काही इतिहास सुरू होतो तो साधारणतः इसवी सन 753 ते 975 या दरम्यानचा कालखंड हा राष्ट्रकूटांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, लक्षात घ्या, राष्ट्रकूट घराण्याचा जो संस्थापक आहे, ज्याचं नाव आहे दंतीदुर्ग. दंतीदुर्ग हा राष्ट्रकूटांचा मूळ पुरुष आहे. हे पहिले चालुक्यांचे मांडलिक होते, त्यानंतर त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलेलं आहे. आता लक्षात घ्या, त्यांचा मूळ पुरुष आहे दंतीदुर्ग. दंतीदुर्गाची जी कारकीर्द आहे ती साधारणतः इसवी सनाच्या 733 पासून ते 756 पर्यंत दंतीदुर्ग हा राष्ट्रकूटांच्या गादीवरती बसलेला आहे. तो पहिला जो चालुक्य राजा कीर्तिवर्मन आहे, या कीर्तिवर्मनचा तो एक जहागीरदार होता, तो एक त्याचा सामंत होता, एक मंत्री होता. कोण? दंतीदुर्ग. परंतु त्याच्यानंतर या दंतीदुर्गनं स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलेले आहे इसवी सनाच्या 753 मध्ये. म्हणून दंतीदुर्गाची आपण कारकीर्द ही इसवी सनाची 753 पासून गृहीत धरतो. त्याच्या अगोदर तो चालुक्यांचे मांडलिक आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये हे पण विचारलं जातं की राष्ट्रकूट जे राजे होते किंवा राष्ट्रकूट जे सुरुवातीचे जे काही लोक होते हे कुणाचे मांडलिक होते, तर ते चालुक्यांचे मांडलिक होते. हे आपल्याला लक्षात ठेवा. चाळके किंवा चालुक्य हे दोन्ही नावं एकच आहेत. चालुक्याचंच रूपांतर नंतर हे चाळके झाले आहेत आणि चाळक्याचंच रूपांतर नंतर हे साळुंके झालेलं आहे. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नावांमधला अपभ्रंश आपल्याला लक्षात राहणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, 753 मध्ये चालुक्य घराण्याची स्थापना जी आहे ती दंतीदुर्ग नावाच्या राजाने केलेली आहे. आणि त्यानंतर त्याच्या कारकिर्दीमध्येच त्याने माळव्याचा गुर्जर जे घराणे आहे, माळवा तुम्हाला माहिती आहे की राजस्थानला लागून असणारा जो भाग जो आहे, गुजरात आणि राजस्थानचा मधला जो भाग आहे तो माळवा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ज्या माळव्याला त्या ठिकाणी उत्तर आणि दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून सुद्धा ओळखलं जातं, माळव्याचा भाग. तर त्या माळव्यामध्ये असणारं जे राजघराणं आहे त्याचं नाव आहे गुर्जर. तर ते गुर्जर असेल, त्यानंतर कलिंग ज्याला आपण ओरिसाचा भाग म्हणतो, ओरिसा असेल, कोसल जो आहे तो उत्तर भारतातला भाग आहे तो कोसल, आणि श्रीशैलम जो की दक्षिण भारतामध्ये येतं. तर या प्रदेशावरती या दंतीदुर्गानं तो प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि राष्ट्रकूटांची एक स्वतंत्र सत्ता त्या ठिकाणी अस्तित्वात आणली. परीक्षेसाठी तुम्हाला हे तिन्ही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. तर आता त्यानंतर येतो कृष्ण प्रथम हा आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा राजा आहे. कारण कृष्ण प्रथमची जी कारकीर्द आहे ती दंतीदुर्गानंतर इसवी सन 756 ते 774 या दरम्यानच्या काळामध्ये कृष्ण प्रथम जो आहे तो राष्ट्रकूटांच्या गादीवरती आहे. या कृष्ण प्रथमच्या कारकिर्दीचा ज्यावेळेस आपण आढावा घेत जातो तर हा राष्ट्रकूटांचा पहिला पराक्रमी राजा आहे. याच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रकूटांचा विस्तार हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. त्याने आपला विस्तार जो आहे तो कोकण आणि जो कर्नाटकचा भाग आहे
या भागामध्ये राष्ट्रकूटांचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार केलेला आहे। याच्या कारकिर्दीमध्ये दुसरी एक कृष्ण प्रथम जो आहे हा आणखी एका गोष्टीसाठी विशेष महत्त्वाचा आणि तो गाजलेला आहे, तो म्हणजे जे एलोरा केव्ज आहेत ज्याला आपण वेरूळच्या लेण्या म्हणतो, त्या वेरूळच्या लेण्यांमध्ये एकूण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं की वेरूळच्या लेण्या ज्या आहेत त्या एकूण लेण्यांची संख्या आहे 34। त्या 34 लेण्यांपैकी लेणी क्रमांक 1 ते लेणी क्रमांक 12 या 12 ज्या लेण्या आहेत ह्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत। लेणी क्रमांक 13 पासून ते लेणी क्रमांक 29 पर्यंत या ज्या लेण्या आहेत या हिंदू धर्माशी संबंधित आहेत आणि लेणी क्रमांक 30 ते लेणी क्रमांक 34 या ज्या 5 लेण्या ज्या आहेत त्या जैन धर्माशी संबंधित आहेत। याच्यापैकी राष्ट्रकूटांच्या काळामध्ये लेण्यांची निर्मिती झालेली आहे एलोराच्या केव्ज। याच्यापैकी तुम्हाला माहिती आहे की जो कृष्ण प्रथम आहे या कृष्ण प्रथमच्या काळामध्ये त्या एलोरा केव्स पैकी जी 16वी लेणी आहे ज्याला आपण कैलास मंदिर म्हणतो, या कैलास मंदिराची निर्मिती ही कोणाच्या काळात झाली तर कृष्ण प्रथम या राष्ट्रकूट राजाच्या काळात झाली। हे तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात ठेवायचं आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की या मंदिराची जी निर्मिती आहे ही कळसापासून पायापर्यंत झालेली आहे। याचा अर्थ असा होतो की कुठलंही मंदिर हे पहिल्यांदा पायापासून नंतर कळसापर्यंत त्या ठिकाणी निर्माण केलं जातं, परंतु हे मंदिर जे आहे तर हे अगदी कळसापासून ते म्हणजे सुरुवात याची कळसापासून करण्यात आली आणि नंतर ते पायापर्यंत पोहोचलं, असं त्या ठिकाणी दगडा म्हणजे प्रस्तर करून त्या ठिकाणी मंदिराची उभारणी कृष्ण प्रथमच्या काळामध्ये केली आहे। म्हणून त्याला स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना असं या त्या ठिकाणी 16व्या कैलास टेम्पलला म्हटलं जातं। हे कैलास टेम्पल शिवाची मूर्ती किंवा शिवलिंग त्या ठिकाणी आहे त्या मंदिराच्या आतमध्ये। तर हे कोणत्या देवतेशी संबंधित आहे तर ते महादेवाशी किंवा शिवाशी संबंधित आहे किंवा शिवलिंगाशी संबंधित आहे। तर हे लक्षात ठेवाय, कारण की राष्ट्रकूट राजे हे शैव धर्म अनुयायी होते, राष्ट्रकूट राजे किंवा शैव मतानुयायी। दुसरी गोष्ट म्हणजे ही कैलास लेणी किंवा वेरूळच्या लेण्या यांच्या काळात निर्माण झाल्या, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची। या कृष्ण प्रथमच्या नंतर त्या ठिकाणी ध्रुव राजा हा सुद्धा राष्ट्रकूटाच्या गादीवरती येतो। तो साधारणतः 780 पासून ते 793 पर्यंत होतो। तुम्ही हे डेट्स लक्षात म्हणजे इसवी सन लक्षात नाही दिले तरी चालतं, पण तुम्हाला परीक्षेमध्ये हे नक्की विचारलं जाऊ शकतं। ते म्हणजे काय तर कृष्ण प्रथम असेल, ध्रुव असेल, दंतीदुर्ग असेल, हे राजे कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहेत किंवा कोणत्या राजवटीशी संबंधित आहेत असं ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातं त्यावेळेस तुम्हाला नेमकं त्यांच्या राजवटीमध्ये कोणकोणते राजे होऊन गेले याची किमान नावं तरी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्यामुळे ध्रुव राजा हा सुद्धा कोणत्या राजवटीशी संबंधित आहे तर राष्ट्रकूटांशी संबंधित आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पुढचा जो राजा आहे तो आहे गोविंद तृतीय। या गोविंद तृतीय हा सुद्धा राष्ट्रकूटांचा एक महान आणि एक पराक्रमी राजा होता। याचा कारकीर्द हे इसवी सन 793 पासून ते 814 पर्यंत गोविंद तृतीय हा राष्ट्रकूटांच्या गादीवरती आहे। मित्रांनो लक्षात घ्या, याचा पराक्रम पाहून इतिहासकार त्याची तुलना जी आहे तर तो अलेक्झांडर द ग्रेट ज्याला आपण सिकंदर म्हणतो त्या सिकंदर सोबत आणि महाभारतामधल्या अर्जुनासोबत या गोविंद तृतीयची जी तुलना आहे तर ती करण्यात येते। परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे की गोविंद तृतीयची तुलना किंवा कोणत्या राष्ट्रकूट राजाची तुलना ही अलेक्झांडर द ग्रेट किंवा सिकंदर आणि महाभारतातल्या अर्जुनासोबत करण्यात येते। तर तो कोणता राष्ट्रकूट राजा आहे तर तो गोविंद तृतीय राजा आहे, ज्याची तुलना त्या ठिकाणी अर्जुन आणि सिकंदरासोबत करण्यात येते त्याच्या पराक्रमाच्या बळावरती। त्यानंतर राष्ट्रकूटांच्या घराण्यामध्ये पुढचा राजा आहे तो आहे अमोघ वर्ष। अमोघ वर्ष राजा हा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे अमोघ वर्ष हा राजा कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहे तर तो राष्ट्रकूटांशी संबंधित आहे। तर याची कारकिर्दी जी आहे ती 814 पासून ते 878 पर्यंत अमोघ वर्ष हा राष्ट्रकूटांच्या गादीवरती एक राजा म्हणून विराजमान आहे। तर अमोघ वर्षाच्या कारकिर्दीतील महत्त्वाची घटना ही आहे की राष्ट्रकूटांची राजधानी त्यांनी जी आहे ती मान्यखेत केलेली आहे। मान्यखेत जे आहे तर हे सोलापूरच्या जवळचं एक जे खेडा आहे तर त्या ठिकाणी तेच मान्यखेत ही राष्ट्रकूटांची राजधानी होती असं इतिहासकारांचं म्हणणं आहे। लक्षात घ्या, मराठवाड्यामधलं जे लातूर आहे ज्याला लतलूर म्हटलं जायचं राष्ट्रकूटांच्या काळामध्ये, म्हणजे आजचं जे लातूर आहे त्या लातूरचं पूर्वीचं राष्ट्रकूटांच्या काळातलं नाव आहे लतलूर। राष्ट्रकूटांची लातूर ही एकेकाळची राजधानी होती। त्यानंतर नांदेड मधलं जे कंधार नावाचं जे आहे त्याला कंधारपूर असं सुद्धा म्हटलं जातं। तर ते कंधारपूर किंवा कंधार हे सुद्धा राष्ट्रकूटांच्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या बाजारपेठेचं ठिकाण आहे। तर ही गोष्टी जी आहेत ते आपल्याला परीक्षेसाठी लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तर अमोघ वर्ष प्रथमच्या काळामध्ये राष्ट्रकूटांची राजधानी जी आहे
ती मान्य घेतला आलेली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर चालुक्य यांच्या कारकिर्दीत दुसरी महत्वाची गोष्ट आहे अमोघ वर्षाच्या काळातली, ते म्हणजे अमोघ वर्षाने काय केलं तर चालुक्य म्हणजे विंगीचे जे चालुक्य आहेत किंवा वेंगीचे जे चालुक्य आहेत, त्या चालुक्यांचं विंगावली नावाचं जे ठिकाण आहे, तर ते विंगावली नावाचं ठिकाण या अमोघ वर्षाने जिंकून घेतलं. त्या ठिकाणी चालुक्यांचा पराभव केला आणि ते पराभव केल्याच्या नंतर म्हणजे चालुक्यांचा पराभव केल्याच्या नंतर त्याने वीरनारायणी ही पदवी धारण केलेली आहे. आता याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहे याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये. जसं कुमार गुप्ताने कोणती पदवी धारण केली होती असा जसा प्रश्न आलेला होता, किंवा महेंद्रादित्य ही पदवी कोणी धारण केली होती असं गुप्तांच्या बाबतीमध्ये जसा प्रश्न आलेला होता राज्यसेवेमध्ये, तशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला राष्ट्रकूटांच्या बाबतीमध्ये सुद्धा येऊ शकतो. तर राष्ट्रकूटांचा जो राजा आहे अमोघ वर्ष प्रथम याने चालुक्यांचा पराभव केल्याच्या नंतर विंगावल्ली येथे चालुक्यांचा पराभव केल्याच्या नंतर वीरनारायण ही उपाधी धारण केलेली आहे. कोणती उपाधी आहे तर वीरनारायण ही उपाधी धारण केलेली आहे. हे अमोघ वर्षाच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर याच अमोघ वर्षाने गंग जो राजा आहे तो गंग राजा, त्यानंतर त्या ठिकाणी चालुक्यांचे वेगवेगळे ब्रांचेस आहेत, त्याच्यापैकी पूर्वेकडील जे चालुक्य आहेत ते पूर्वेकडील चालुक्य असेल, त्यानंतर गंग राजा असेल, त्यानंतर पल्लव असेल, यांच्यासोबत वैवाहिक संबंध जोडलेले आहेत. म्हणजेच काय तर आपल्या राज्यामध्ये शांतता नांदावी आणि त्यानंतर आपल्या राज्याचं रक्षण व्हावं किंवा विस्तारास मदत व्हावी यासाठी गंग राजा, पल्लव राजे आणि पूर्वेकडील चालुक्य यांच्यासोबत अमोघ वर्षानं वैवाहिक संबंध जोडलेले आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रकूटांच्या बाबतीमध्ये राष्ट्रकूट राजे हे साहित्याचे त्या ठिकाणी संरक्षक आहेत. त्यांनी अनेक कला आणि साहित्यांना आणि विद्वानांना आपल्या पदरी राजाश्रय सुद्धा दिलेला आहे. अमोघ वर्ष जो राजा आहे हा राजा सुद्धा साहित्याचा संरक्षक म्हणून इतिहासामध्ये गाजतो. आणि तो स्वतः जो आहे हा कन्नड आणि संस्कृत भाषेचा विद्वान आहे. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. अमोघ वर्ष राजा जो आहे तो स्वतः कन्नड आणि संस्कृत भाषेचा विद्वान आहे आणि त्याने या भाषेमध्ये साहित्य कृती सुद्धा निर्माण केली आहे. तर कवी राजमार्ग नावाच्या ग्रंथावरती याच्या अगोदर परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की कवी राजमार्ग नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कोणी रचला, तर राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष नावाचा जो राजा आहे अमोघ वर्ष प्रथम याने त्या ठिकाणी कवी राजमार्ग हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ कन्नड भाषेमध्ये आहे आणि तो काव्यात्मक आहे. तर कविराज मार्ग हा त्याने लिहिलेला आहे. त्यानंतर प्रश्नोत्तर रत्नमालिका, तर हे प्रश्नोत्तर रत्नमालिका ही सुद्धा हा ग्रंथ सुद्धा संस्कृत भाषेमध्ये याच अमोघ वर्ष प्रथम लिहिलेले आहे. म्हणजे अमोघ वर्ष प्रथम लिहिलेली दोन ग्रंथ आहेत. एक म्हणजे त्या ठिकाणी हे कविराज मार्ग आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी हे प्रश्नोत्तर रत्नमालिका. हे दोन्ही ग्रंथ त्यापैकी जे कविराज मार्ग जे आहे तो कन्नड भाषेमधला ग्रंथ आहे आणि प्रश्नोत्तर रत्नमालिका हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहे. हे दोन्ही रचना अमोघ वर्ष प्रथमनं त्या ठिकाणी रचलेली आहेत. याच्यावरून त्याचं साहित्यिक प्रेम लक्षात येतं आणि तो कला गुणांमध्ये किती निपुण होता हे सुद्धा आपल्याला अमोघ वर्ष प्रथम याच्या बाबतीमध्ये सांगता येतं. मित्रांनो लक्षात घ्या, त्याचे हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ त्या ठिकाणी फार गाजलेले आहेत. नंतर या ग्रंथाचं तिबेटच्या भाषेमध्ये सुद्धा भाषांतर या ग्रंथांचं झालेलं आहे. याच्यावरून त्याचं साहित्यिक महत्त्व आपल्याला लक्षात येतं. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, या अमोघ वर्षाने आपल्या राजदरबारामध्ये अनेक विद्वानांना त्या ठिकाणी राजाश्रय दिलेला आहे. त्यानंतर आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्याने जे काही कला आणि साहित्यामध्ये जे काही काम केलं या सगळ्याचा एकंदरीत परिणाम म्हणजे काय तर त्याला दक्षिणेचा अशोक म्हणतात. जसं त्या ठिकाणी सम्राट अशोक हा जसा त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणून अनेक मोठा त्या ठिकाणी शासक म्हणून जसा प्रसिद्धीचा आहे, तसा त्या ठिकाणी अमोघ वर्ष प्रथमला काय म्हणतात तर दक्षिणेचा अशोक म्हणतात. हे अमोघ वर्ष प्रथमच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, तर गोविंद तृतीय याला काय म्हणतात सिकंदर म्हणतात आणि यालाच त्या ठिकाणी अर्जुन सुद्धा म्हणतात, राष्ट्रकूट राजा गोविंद तृतीयला. आणि तसंच त्या ठिकाणी या अमोघ वर्षाला काय म्हणतात तर अमोघ वर्षाला दक्षिणेचा अशोक असं म्हणतात. तर हे दोघांमधला फरक तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मित्रांनो, जो पुढचा राजा जो आहे राष्ट्रकूट राजा त्याचं नाव आहे इंद्र तृतीय. हा इंद्र तृतीय इसवी सनाच्या 914 ते 929 या दरम्यान इंद्र तृतीय हा राजा गादीवरती आलेला आहे. इंद्र तृतीयच्या नंतर कृष्ण तृतीय
हा राजा गादीवरती आलेला आहे। हा कृष्ण तृतीय इसवी सन 939 ते 967 या दरम्यान कृष्ण तृतीय हा राष्ट्रकूट राजा राष्ट्रकूटांच्या गादीवरती आलेला आहे। या कृष्ण तृतीयेचं वैशिष्ट्य आहे की राष्ट्रकूटांचे जे महान राजे होऊन गेले आहेत त्याच्यातला सगळ्यात शेवटचा महान राजा म्हणजे हा कृष्ण तृतीय आहे। मित्रांनो, दोन गोष्टी या कृष्णाच्या बाबतीमध्ये नेहमी कन्फ्युज होतात, ते म्हणजेच काय तर कृष्ण पहिल्यानं वेरूळच्या लेणीमधलं कैलास मंदिर निर्माण केलं, कृष्ण पहिल्यानं, आणि कृष्ण तृतीय हा मात्र राष्ट्रकूटाचा शेवटचा राजा आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे। दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। त्याने आपला जो राज्यविस्तार आहे तो नर्मदा पासून कावेरी नदीपर्यंत राज्यविस्तार जो आहे तो राष्ट्रकूटांच्या काळामध्ये झाला आहे। म्हणजे उत्तर आणि दक्षिण याला डिवाइड करणारी जी नर्मदा नदी आहे त्या नर्मदा नदीपासून ते दक्षिणेकडची जी कावेरी नदी आहे इथपर्यंतचा राज्यविस्तार जो आहे तो राज्यविस्तार कृष्ण तृतीयेच्या काळामध्ये झालेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय। तोडाई मंडलम नावाचं जे ठिकाण आहे जे की तामिळनाडूमध्ये येतं, ते तोडाई मंडलम नावाचं ठिकाण सुद्धा त्याने आपल्या राज्यामध्ये विलीन केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचंय। रामेश्वरम इथं त्यांनी एक विजयस्तंभ स्थापन केला। तोडाई मंडलम नावाचं ठिकाण जिंकल्याच्या नंतर त्याने रामेश्वरम, तामिळनाडूमध्ये रामेश्वरम नावाचं जे ठिकाण आहे तिथं एक स्वतःचं तिथे त्या ठिकाणी रामेश्वरम इथं मंदिर निर्माण केलं आणि स्वतःच्या विजयाचं प्रतीक म्हणून एक विजयस्तंभाची उभारणी या कृष्ण तृतीयेने केली होती। आणि राष्ट्रकूट राजे हे स्वतः त्या ठिकाणी शैव धर्माचे अनुयायी होते, हे आपण लक्षात घ्यायचंय।